Today we are going to solve the problems on admission of partner, topic number 3. Theoretical part is already sent or some part will be sent, and practical problem question number 2. Question number 2 will be asked on admission or retirement. आता नवीन जे आहे कालच जे तुम्हाला 25% सिलेबस कमी केलं त्याच्यामध्ये आलेलं आहे की दुसरा जो प्रॉब्लेम असणार आहे हा ॲडमिशन ऑर रिटायरमेंट. आणि ॲडमिशन याच्यावरचे प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी आज पहिला जो प्रॉब्लेम आहे तुमच्या टेक्स्टबुकमधला तो आपण घेणार आहोत. आता यामध्ये तुम्हाला एक्झिस्टिंग पार्टनर्सची बॅलन्स शीट दिली जाईल. 31 मार्च कुठले साल असेल आणि सर्वसामान्यपणे ॲडमिशन वर्षाच्या सुरुवातीला दिलं जातं. पहिले बॅलन्स शीट दिली जाईल आणि त्याच्या खाली एखाद्या पार्टनरला ॲडमिशन दिलं आणि ते ॲडमिशन देताना कोणकोणत्या अटी आहे 4-5 अटी असतात. आणि यामध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड न्यू बॅलन्स शीट आफ्टर ॲडमिशन 3 आपल्याला प्रामुख्याने लेजर अकाउंट त्या ठिकाणी विचारले जात असतात किंवा जर्नल एंट्री विचारले जात असतं. ठीक आहे, पहिला आपण लेजर सोडवणार आहोत. पहिलाच प्रॉब्लेम टेक्स्टबुकमधनं घेऊया. बघा इथे काय म्हटलं, विक्रम अँड प्रज्ञा शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3 रिस्पेक्टिव्हली. विक्रम 2, प्रज्ञा 3. दर बॅलन्स शीट अकाउंट 31 मार्च 2018 वॉज ॲज अंडर. 31 मार्च 18ला विक्रम आणि प्रज्ञा यांची बॅलन्स शीट जे ओल्ड पार्टनर्स किंवा एक्झिस्टिंग पार्टनर्सची बॅलन्स शीट दिलेली आहे. आणि खाली त्यांनी काय म्हटलं, दे ॲग्रीड टू ॲडमिट अवनी ॲज अ पार्टनर ऑन 1 एप्रिल 2018 ऑन द फॉलोइंग टर्म्स. आता आपण एक आपण टर्म बघू आणि त्याप्रमाणे बॅलन्स शीटला काय फरक पडतो त्याचं ॲडजस्ट म्हणजे एंट्री कशी करायची, पोस्टिंग कसं करायचं सायमल्टेनियसली आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. पहिलं काय म्हटलं बघा, अवनी शाल हॅव 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. इथं आता आपल्याला काय आवश्यक असणार नाही आहे, अवनीला म्हणजे ज्यावेळी पुढे प्रॉफिट होईल त्यावेळी अवनीला 1/4 भाग देणार आहोत. सेकंड बघूया त्याच्यामध्ये, ही शाल पे, तर शी पाहिजे, अवनी म्हणजे लेडीज असणार आहे. शी शाल ब्रिंग ₹37,500 ॲज हिज हर कॅपिटल म्हणायला लागली तर सुद्धा 37,500 अवनीनं कॅपिटल म्हणून आणलेलं आहे. सो पार्टनर ब्रिंग्स कॅश इन फॉर्म ऑफ कॅपिटल. कॅपिटल कॅशमध्ये आणलेलं आहे. सिम्पल एंट्री आहे. कॅश अकाउंट डेबिट होणार आहे आणि अवनीस कॅपिटल अकाउंट क्रेडिट होणार आहे. आता इथं फार तर इथे ओपनिंग बॅलन्ससुद्धा पहिले लिहायला काय प्रॉब्लेम नाही आहे. कॅशचा वगैरे कॅपिटलचे घेऊ फक्त इथं कॅशचा ओपनिंग बॅलन्स पहिला घेऊ. टू बॅलन्स कॅशचा ओपनिंग बॅलन्स 7,500 कॅपिटलचं बॅलन्स फार तर घेऊ आपण. ते काय ते एंट्री नंतर बघूया ॲडजस्टिंग कसं करायचं ते. कॅपिटलचा बॅलन्स पण इथे घेऊया. ओपनिंग बॅलन्स इथे काय घ्यायला प्रॉब्लेम नाही. कॅशचा बॅलन्स, पार्टनर्स कॅपिटलचे बॅलन्स डायरेक्ट घेऊन टाकायचे. 75,000 75,000 75,000 ओपनिंग कॅपिटल बॅलन्स, ओपनिंग कॅश बॅलन्स. ठीक आहे. शी शॅल ब्रिंग किती 37,500 ॲज हर कॅपिटल. अवनीनं 37,500 रुपये कॅपिटल आणलेलं आहे. काय म्हटलं आपण एंट्री होणार, कॅश अकाउंट डेबिट. मग कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंटला डेबिट टाका 37,500. नेहमीप्रमाणे अगोदर अमाऊंट टाका. कॅश अकाउंट डेबिट 37,500 कॅश अकाउंट डेबिट. आणि कोणाचं अकाउंट क्रेडिट आहे, अवनीज अकाउंट क्रेडिट. हे बघा अवनी 37,500 कॅश अकाउंट डेबिट टू अवनीज कॅपिटल अकाउंट, एज कॅपिटल अकाउंट. एका नेहमीप्रमाणे जनरलचं लेजर कॅश अकाउंट डेबिट टू अवनीज कॅपिटल. अवनी कॅपिटल क्रेडिट आहे, डेबिट कोणतं बाय कॅश अकाउंट. ते 11ला आपण गेलेलं लेजर पोस्टिंग याच्यामध्ये नवीन काहीच नाही आहे. बाय कॅश अकाउंट. जर्नल एंट्री विचारली, ही जर्नल एंट्री पाहिली आहे. कॅश अकाउंट डेबिट टू अवनीज कॅपिटल अकाउंट, जर्नल ऑर लेजर. तिथे एंट्री कॅश अकाउंट डेबिट 37,500 टू अवनीज कॅपिटल 37,500.
500, ठीक आहे. अँड ₹30,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. गुडविल म्हणजे आपण पाहिलं रेप्युटेशन असतं, थिअरॉटिकल पार्टमध्ये असणारे दिलं आपण त्याच्यामध्ये. गुडविल का आणायला लागतं ते थिअरीमध्ये झालेलं आहे अगोदर. ₹30,000 त्यांना कॅश गुडविल म्हणून आणायचं आहे त्याला. पण ही पण एंट्री कशी होईल? कॅश अकाउंट डेबिट. गुडविल आणलेलं आहे लक्षात. कॅपिटल आणू, गुडविल आणू. कशामध्ये आणणार आहे? कॅशमध्ये. कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. हे बघा किती आणलेलं आहे? 30,000. कॅश अकाउंट डेबिट 30,000. कॅश अकाउंट डेबिट. आणि कुठलं अकाउंट क्रेडिट? गुडविल अकाउंट क्रेडिट. असं लिहायचं. नंतर पर्टिक्युलर लिहायचं. लेजर पोस्टिंग. जर्नल एंट्री काय झाली? कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. हे बघा टू गुडविल. या पद्धतीने जा, कोणती अडचण येणार नाही प्रॉब्लेम सोडवताना. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट आणि गुडविल अकाउंटचं क्रेडिट बाय कॅश अकाउंट. बाय कॅश अकाउंट. जर्नल एंट्री विचारली, जर्नल एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कॅश अकाउंटची एकदम एंट्री करता येईल. कॅश अकाउंट डेबिट किती आलं? हे बघा 37,500 आणि 30, 67,500. तिथं बघा कॅश अकाउंट डेबिट किती आलं? 37,500 आणि 30,000. आणि क्रेडिट कोणती? हे बघा इथेच लिहिलं आहे. एस कॅपिटल अकाउंट डेबिट 37,500 आणि टू गुडविल अकाउंट 30,000. जर्नल लेजर. गुडविल आणलेलं आहे. आता लक्षात घ्या गुडविल कॅशमध्ये आणलेलं आहे. आता गुडविल हे कोणाचं आहे? हु इज एंटायटल्ड टू गेट बेनिफिट्स ऑफ द गुडविल? ओल्ड पार्टनर्स. सो द अमाउंट ऑफ गुडविल इज टू बी ट्रान्सफर्ड इमिजिएटली टू द ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सो ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट विल बी क्रेडिटेड. आणि गुडविल ट्रान्सफर करायचं आहे तर तो गुडविल अकाउंट क्लोज होईल. गुडविल अकाउंट क्लोज होईल. कॅशमध्ये आणलं 30,000 क्रेडिट आहे. डेबिट देऊन टाका. गुडविल अकाउंट डेबिट टू कोण? विक्रम अँड प्रज्ञा. शॉर्ट मध्ये लिहितो वीज कॅपिटल अँड टू पीच कॅपिटल अकाउंट. पीच कॅपिटल अकाउंट. कोणत्या रेशोमध्ये? सॅक्रिफाईस रेशो. तर सॅक्रिफाईस रेशो सुद्धा कसा काढायचा हे सुद्धा आपण अगोदरचा शॉर्ट प्रॉब्लेम घेतला आहे तो त्याप्रमाणे त्या ठिकाणी असणार आहे. तो परत हवा तर तो व्हिडिओ बघा. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो अँड सॅक्रिफाईस रेशो हा सो व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण ते ऑलरेडी डिस्कस झालेला आहे. पण सर्वसामान्यपणे सॅक्रिफाईस रेशो जर वेगळा सांगितला नसेल तर ओल्ड रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो विल रिमेन्स सेम. कारण ओल्ड रेशोमध्येच वाटायचं. पण ऑब्जेक्टमध्ये विचारलं तर मात्र इथं सॅक्रिफाईस रेशो म्हणायचं. अमाऊंट तीच असते पण नाव वेगळं असतं. गुडविल कॅशमध्ये आणलं, ओल्ड पार्टनरला ट्रान्सफर करताना ते सॅक्रिफाईस रेशोमध्ये ट्रान्सफर करा. किती आहे? 2:3. 2:3. कसे केलं बघा? गुडविल अकाउंट डेबिट आणि ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. म्हणजे इथं बाय गुडविल अकाउंट. गुडविल ट्रान्सफर केलं ओल्ड पार्टनर्सना बाय गुडविल अकाउंट. 2:3 म्हणजे 2, 2 आणि 3 5, 5 × 30, 6 × 2 12 आणि 6 × 3 18. 12,000 आणि 18,000. 12,000. 2:3 आहे. 3:2 नाही. त्यावेळेला गडबड करतो आपण. कोणाला कसं आहे बघा. पहिल्याला 2 आहे, दुसऱ्याला 3 आहे. 12,000 18,000. 18 आणि 12 नाही लिहायचं. 2:3. 18 आणि 12 30. 2:3. 6 × 2 12, 6 × 3 18. झालं. दुसरी ॲडजस्टमेंट आपण पूर्ण केली. गुडविल कॅशमध्ये आणलं. कॅशमध्ये आणलं, ओल्ड पार्टनरला ट्रान्सफर केलं आणि हे गुडविल तसंच रिटेन्ड आहे. कॅशमध्ये ते बघा इथं गुडविल दिसतंय बघा. गुडविल अकाउंट दिसणार आहे. पण ते कशामध्ये आहे? कॅशमध्ये आहे. कॅशमध्ये गुडविल अकाउंट यायचं नाही. तर गुडविल अकाउंट लिहिणार. गुडविल अकाउंट डेबिट गुडविल. गुडविल अकाउंट डेबिट आहे का? नाही. गुडविल अकाउंट क्लोज झालेलं आहे. इथं 12,000 आणि 18,000 हे अकाउंट क्लोज करा. वर्किंग नोट आहे. दिस इज नॉट पार्ट ऑफ आन्सर बट टू अंडरस्टँड प्रॉपरली here the goodwill account is open as a working note. So goodwill account is closed. Goodwill account is closed. So goodwill account will not appear in the balance sheet. Cash account दिसणार आहे. आता इथे लक्षात. इथं कॅश अकाउंट सुद्धा क्लोज करायला प्रॉब्लेम नाही कारण इथं गुडविल विड्रॉ केलंय का?
गुडविल आहे तसंच ठेवलेलं आहे. कॅपिटलसुद्धा कुठे ॲडजस्टमेंट करायची नाही आहे आणि त्यामुळं कॅश अकाउंटसुद्धा डायरेक्ट क्लोज करून टाका. मी क्लोजच करून टाकू आपण. जर गुडविल विथड्रॉ केलं असेल तर ते मात्र इथं पार्टनर्स कॅपिटल कंट्रीब्यूट होतील. त्यानंतर पुढच्या प्रॉब्लेममध्ये असणार आहे ते इथं काय नाही आहे. किती वेळ जाईल बघा, 67 आणि 7 तर 75,000 75,000 कॅशचा बॅलन्स नवीन बॅलन्स शीटमध्ये 75,000 कॅश इन हँड कॅश 75,000 कॅश अकाउंट. चला आता सेकंड पार्ट आहे त्याच्यामधला रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. पहिलं कॅपिटल आणलं, गुडविल आणलं, आता रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट 45,000. लँड अँड बिल्डिंग किती केलेली आहे 45,000 टू बी व्हॅल्यूड 45,000 बरोबर. डायरेक्ट बाहेर 75 लिहायचं. आता पहिले किती आहेत बघूया. लँड अँड बिल्डिंग पहिली कितीची आहे बघा 37,500ची आहे. लँड अँड बिल्डिंग 37,500ची आहे पण त्याची रिव्हॅल्यू किती केली. लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट ₹45,000 पहिली किती आहे 37,500. ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 37,500 आणि त्याची व्हॅल्यू किती करायची आहे 45,000. याचा अर्थ इथं ॲप्रिसिएशन आहे. अगोदरच्या दोन्ही प्रॉब्लेममध्ये डेप्रिसिएशन शब्द तुम्ही ऐकलेला आहे, ॲप्रिसिएशन आलं नव्हतं. इथं या ॲसेटचं ॲप्रिसिएशन आहे. ॲप्रिसिएशन याचा अर्थ त्याची किंमत वाढवणे आणि डेप्रिसिएशन याचा अर्थ किंमत कमी करणे. इथे ॲप्रिसिएशन ऑफ ॲसेट आहे आणि त्यामुळं इथं ॲप्रिसिएशन किती 7,500 ॲप्रिसिएशन किती होती 37,500 झाली किती 45,000. बिल्डिंगची किंमत वाढली म्हणजे आपला काय झाला प्रॉफिट झाला. हा इथे आपण डेबिट इफेक्ट दिला, इथं क्रेडिट इफेक्ट होणार आहे. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट का रिव्हॅल्युएशन अकाउंट असतं बाय लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग अकाउंट कौसामध्ये मारलेली आहे ॲप्रिसिएशन APPR 7,500 ठीक आहे. फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. फर्निचर 10% कमी करायचं. ठीक आहे. ॲडजस्टमेंट आपण पहिल्या दोन्ही टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. फर्निचर लेस 10% डेप्रिसिएशन. फर्निचर किती आहे बघा, फर्निचर आहे 3,000 10% 300 आउटरला 2700. डेप्रिसिएशन काय असतं लॉस असतं तिथे डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट काय किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट काय. ऑल these accounts are nominal account. Where there is a loss, this account is debited. When there is a profit, this account is credited. So, to depreciation on डेप्रिसिएशन ऑन फर्निचर किती आहे 300 रुपये. 300 रुपये. फर्निचरची किंमत कमी झाली तो क्रेडिट इफेक्ट झाला, हा डेबिट इफेक्ट झाला. क्रेडिट डेबिट झाला पाहिजे. ठीक आहे. Provision for bad and doubtful debt is to be maintained at 5% on sundry debtors. This adjustment is also as regular. So sundry debtors less 5% RDD. Sundry debtors less 5% RDD. डेटर्स किती आहेत बघा, डेटर्स 87,000 आहे. 87,000 87,000 5% 10% किती येतात 8,700. 5% किती येणार 4,350. 4,350 म्हणजे किती येणार 82,650. 82,650.
82,650 बघा 10% 8,700, 5% निम्म 4,350, 82,650. डेप्रिशिएशन लॉस आहे, आरडी पण लॉस आहे. टू आरडी किती आहे 4,350, 4,350. ठीक आहे. अँड स्टॉक टू बी व्हॅल्यूड ॲट 82,500. लाईक लँड अँड बिल्डिंग स्टॉक व्हॅल्युएशन पण दिलेलं आहे. स्टॉक 82,500 करा. किती आहे बघूया पहिला. आउटरला 82,500 करायचं आहे. आउटरला 82,500 करायचं आहे. पहिला किती आहे बघूया. ॲड झालाय का नाही झालाय, कमी झालाय का जास्त झालं बघूया. स्टॉक किती होता बघा 75,000. 75,000. मग 75,000चा किती आला 72,500. 10% वाढ झालेली आहे. 7,500 वाढलेली आहे. तिथे टक्के काय अमाऊंट दिली आहे 82,500 ॲड ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशन 7,500. किंमत वाढली प्रॉफिट 7,500 बाय स्टॉक ॲप्रिसिएशन. रिव्हॅल्युएशन झालं का. आणि इथे लक्षात घ्या दिलेल्या बॅलन्स शीटमध्ये जर ॲक्युमुलेटेड प्रॉफिट्स असेल जनरल रिझर्व्ह फंड पुढच्या प्रॉब्लेममध्ये येईलच. हे जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड हे कोणाचे असतात ओल्ड पार्टनरचे असतात आणि त्यामुळं हे ओल्ड पार्टनरला इथं ट्रेड करायचे असतात. इथे काय नाही आहे प्रॉब्लेममधलं सर्व पोस्टिंग आपलं इथं झालेलं आहे. आता काय नेहमीप्रमाणे क्लोज करायचं. प्रॉफिट का लॉस आणि कॅपिटलला ट्रान्सफर करायचं आणि कॅपिटलचं बॅलन्स शीटला. आणि ज्याच्या ॲडजस्टमेंट नाही लक्षात घ्या ते पुढे आपण बघणार आहोत. ज्या ॲसेट आणि लायबिलिटीला ॲडजस्टमेंट नाही त्याचे बॅलन्स आहे तसे कॅरी फॉरवर्ड करायचे. लायबिलिटीबद्दल इथे काहीच येतं नाही आहे. मग ज्या लायबिलिटी आहे डायरेक्ट आउट आपला. ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे इनरला आपण केलेलं आहे त्याला ॲडजस्टमेंट केलं आउटरला काढलं. इथं आता पहिलं क्लोज करू आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करूया. 15,000 किती गेले बघा 4,715. किती घ्यायचं 15,000 वजा किती होता 4,650. परत 10,350. 10,350. 5 3 आहे 5 न बघा 5 × 10 0 5 7 35 2,070. मग इथे काय टू कॅपिटल अकाउंट्स बाहेर गेलं असं दे 2070 हा एकाचा पार्ट आहे. कॅपिटल कोण आहे बघा विक्रम अँड प्रज्ञा. 2 मध्ये किती 4,140. 4,140 आणि 3 मध्ये किती व्यतिरिक्त 6,210. 6,210 किती आले बघा 10,350 आले बघा 10,350. प्रॉफिट आहे. प्रॉफिट कॅपिटलला क्रिएट करा बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. इथे आलं 4,140. 6,210. 6,210. Now take the total and this capital account to be transferred to balance sheet. 37,500 याच्यामध्ये काय ॲडजस्टमेंट नाही आहे. न्यू पार्टनर त्याच्या कॅपिटल सेम आहे. जस्ट बेरीज करा 210 6 आणि 8 14 आणि 5 19 5 आणि 13 19 2 आणि 7 9 99 140 4 2 6 आणि 5 11 आणि 9 91 140. कॅपिटलचे बॅलन्स तिकडं कॅपिटल अकाउंट्स
न्यू बॅलन्स शीट आफ्टर ॲडमिशन ऑफ अवनी, विक्रम, प्रज्ञा अँड अवनी. विक्रमचं किती आहे बघा, 91,140. 91,140. इथे किती आहे, 99,210. 99,210 आणि 37,500. एक टोटल 0 0 5 आणि 1 6.4 10. 5 आणि 1 6.4 10. 8 आणि केलं, सुरू केलं. हां, स्टार्ट. हां, 0 0 0 4 आणि 5. 5 आणि 2 7 आणि 4 11. 7 11. 8 आणि 9 17. 17 आणि 1 18. 1 4 आणि 9 13 आणि 9 22. 2 28 150. आणि आता ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट नाही अशा ॲसेट्स आणि लायबिलिटी दोन्ही घ्यायच्या आहेत. बघा, लायबिलिटीमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 1,05,000. याला ॲडजस्टमेंट नाही आहे ते म्हणून टाका. सन्ड्री क्रेडिटर्स 1,05,000. 1,05,000. आणि ॲसेटमध्ये सुद्धा प्लांट राहिले बघा. कॅश घेतलं, लँड अँड बिल्डिंग झालं, फर्निचर झालं, स्टॉक झालं, डेटर झालं, प्लांट राहिलेली आहे. आता काय होतं, गडबड ते राहतं, बट प्रॉब्लेम टॅली होत नाही. त्यामुळे ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे ते नंतर शेवट घ्यायचं. प्लांट 45,000. प्लांट 45,000. 45,000. Now take the total त्याची 3,32,850. 3 पोस्ट करा बरं. जरा व्हेरी झाले होते बघा. दोन हे कॅपिटल आपण काय केलं, हे बॅलन्स इकडे घेतले. कॅपिटलचे इथं बॅलन्स काढायचे राहिले, ते बॅलन्स काढून घेऊया. 2 बॅलन्स कॅरीड डाऊन. इथे लिहा 91,140. 91,140. 99,210. 99,210 आणि 37,500. हे काही पण नाही करता तिथे पूर्ण करायला, वर्किंग नोट आहे करायचं असू दे, ते पण पूर्ण करूया. नॉट पार्ट ऑफ आन्सर, बट आपण ओपन केले ते क्लोज करू सगळं. 91,140. 99,210. 99,210 आणि 37,500. याची बेरीज झाली. हे कॅपिटलचे बॅलन्स बॅलन्स शीटला घ्या. तिथे आले 3,32,850. 3,32,850. 32,850. आता इथे पुस्तकात उत्तर जर बघितलात तर कॅपिटलचे बॅलन्स वेगळं दिलेले आहे. ते का झालेले आहे, इथं सुद्धा त्यांनी पण चूक केलेली आहे. त्यांचा प्रॉफिट जो हा इथं होता त्यांनी 2,300 3,200 केला आहे. आणि त्यावेळेस त्यांच्या पुस्तकातले उत्तर तुमचे जे कॅपिटल बॅलन्स आहेत ते कॅपिटल बॅलन्स चुकले आहेत. आपलं हे बरोबर आहे. ठीक आहे.